मित्रांनो आम्ही चाललो होतो रायगडला. तर रायगडला जाताना काय झालं की तामिनी घाटातला रस्ता बंद आहे. तामिनी घाटातला रस्ता बंद होता म्हणून आम्ही लोणावळा खोपोली मार्ग गेलो आणि रस्ता चालू होता. खूप लांब पडलं 200 किलोमीटर, पण ते सोपं पडलं आम्हाला. तामिनीतला रस्ता बंद असल्यामुळे काही बी सगळे पर्यटक इकडूनच जायचे म्हणून आम्ही इकडून ह्या मार्गाने गेलेलो होतो रायगडला. तर पुढं व्यू बघा तुम्ही. बघा कसं काम आहे, एकदम दगड. हे पाषाणी दगडाचं आहे बांधकाम. स्लिपरी रस्ता झालाय. आपला व्हिडिओ मोठाच होणार आहे, अर्धा तासाच्या 40 मिनिटाचा तर बनवणार आहे व्हिडिओ. कारण आलोय खूप वर्षाबाद, म्हणजे पहिल्यांदा आलो आहे आम्ही आणि येणं होत नव्हतं, पण आलो आहे. मग आता फुल व्हिडिओ तुम्हाला देणार आहे बघायला. स्किप करून बघू नका कारण याच्यात खूप मेहनत आहे. हे पुढं बघा. जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, मी श्याम दरकसे. तर आज आम्ही आलो आहे रायगडला. प्रथमेश आणि मी आलो आहे आणि रायगडचा व्ह्यू घेणार आहे. तर कॅमेरामध्ये जे काही कैद होईल, जे रेकॉर्डिंग होईल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी करेन. तर चला मग बघूया पुढचा मार्ग. मित्रांनो आता मी रायगडापाशी आहे आणि रायगडच्या इथं पार्किंगला आलो आहे. आता इथून पुढं असं जायचं आहे पाठीमागनं आणि माझ्या पुढं आता रायगड आहे. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. टकमक टोक पण आहे. हे बघा, हे असं धबधबे ॲक्टिव्ह झाले तिथले आणि हे जे आहे कुठं आहे, हां हे टकमक टोक आहे. तर चला ते काढू ना. हे असे हे बंद. मित्रांनो क्या इथं हेल्मेट ठेवायला चालू आहे. तर ते म्हणले का दादा की त्यांची जबाबदारी नाही, तुमच्या जिम्मेदारीवर ठेवा. तर आपल्या जिम्मेदारीवर आता इथे हेल्मेट ठेवावं लागेल कारण खूप वरती एक वरतून खाली यायचं म्हणलं तर हेल्मेटचे वांदे व्हायचे काम आहे. पब्लिक तर भरपूर आहे भाऊ. तर चालायला चालू केली मित्रांनो आम्ही. रायगडची पहिली पायरी म्हणजे आता निघालो आहे आम्ही वरती चालत. तर बघूया चला वरती कसं आहे. किती वेळ लागेल मला चालायला किती याची माहिती नाही ना, त्या हिशोबाने पहिल्यांदा आला. आता आम्ही पहिल्यांदा आलोय रायगडला. आता किती वेळ लागेल काय माहित नाही, पण प्रयत्न तर दिवस अख्खा आपला आहे, बोलण्यात राहणार आहे आणि अख्खा दिवस आज आपलाच आहे. चला जाऊया. खूप दिवसापासून प्रयत्न होते रायगडला यायचं तर काही जमतच नव्हतं. तर आज जमला, आम्ही आलो रायगडला. तर चला वरती जाऊया. पाऊस यायला लागला मित्रांनो, पावसात चालू आहे ट्रेकिंग. व्ह्यू बघा कसं आहे. हे टकमक टोक पुढचं दिसतंय ते इकडं. खणस खाय का माझ्यासोबत आहे. तर त्याला पण खूपच ट्रेकिंग करायची आवड आहे. आम्ही खूपच फिरतो तसं. चला चला हा श्याम दरकसे ब्लॉग फिरावी लागतं बारकाईने. थोडंसं वरती आलोय अर्ध्यात. पाठीमागं बघू शकता मी पाणी वाहतंय. छोटे छोटे धबधबे ॲक्टिव्ह झालेत पावसामुळं. दम लागतो खूपच कारण खूप बाद चालली चढाई, त्याच्यामुळं चांगला दम लागला मित्रांनो. थोडी बॅग त्याने थोडी बॅग मी घेतोय. बॅग ठेवणं रिक्षा असतं म्हणून बॅग नाही ठेवली. हे बघूया बारक्या
हे बघा असे फुलं आलेत इथं वरती. एकदम पावसाळा असल्यामुळं दगडावर पण शेवाळ आले. काय म्हणणं आहे हां तू चाललाय गपचिप आपल्या टँकिंग काय करू मला बोलणं जास्त दम लागतंय गप हा. करायचं आपलं. काय दुकानं बंद आहेत वाटतं. कोणता वार आहे बरं घ्या मंगळवार आहे आज. बघा तुम्ही रीलला वगैरे बघितलं असं तर ते टकमुक टोक आहे. तर त्या टकमुक टोकापासून पण आपल्याला जायचं आहे. तर चला पुढं जाऊया. चला कॅमेरामॅन. माझ्या पाऊस आला मित्रांनो खूपच. गेलो अर्ध्या वाटतच आम्ही इतकं थकलो होतो की बास की वरती जाईन का नाही असं आम्हाला वाटायचं. पण आधी आपले महाराज आणि मावळे कसे चढायचे त्यांनाच माहिती बाबा. कारण हे खूप रायगड म्हणजे खूपच डेंजर आहे. रोपवेने सोपं पडतं. आता कुठला पल्ले गेला भिजवायचं डोकं मस्त पाणी आहे. आता एवढं आंघोळ केली बरं कुठे आंघोळ करू आता केली. चला मित्रांनो मजा यायला लागली. मित्रमंडळी विचारायला लागली पण ब्लॉग बनवता का ब्लॉग बनवता. चालू आहे ब्लॉग बनवायला आपला. तर बघू पुढे चला. आता हा रायगड हिवाळ्यामध्ये पण हिरवाच राहणार. पुढं बघा पर्यटक चाललेत. चला हे बघ पाणी दगडावरती पाणी झाले. टिकून दिला का नाही तू हा बाटल्यानं टिकून दिला नाही मुकच गेला का काय माहित नाही. बघ ना दगडावरती पाणी. हे बघा चाललंय वरती. स्प्राईट आणले थोडंसं. हा तुला आंघोळ सगळीकडे जायला आता बघून काय तिकडे फिरायला वॉटरफॉल लाईनीने नुसतं सार लागले. तर चाललोय मित्रांनो पुढचा व्ह्यू दाखवतो. झाडावरले पानं गळून गेले अख्खे. चला चला बाबा आता ह्यानी बॅग घेतली. चलो आता मी थोडंसं मोकळं चालणार आहे. प्रथमेशने बॅग घेतली. चलो बॅग 10 किलोची बॅग 10 किलोची. माणूस बी 10 किलोचा 50 किलोचा माणूस 10 किलो 60 किलो झाला ना. थोडं थोडं घेत आम्ही आलो वरती. जाताना आता काय वाटणार नाही. अजून एखादा मत बसते मला जाताना लवकरच पोहोचून. हे भाई डॉगेश भाई बघा पुढं कसं भारी आहे. बघ ना भारती चालू आहे का टाकून आपण. तरी चष्मा नाही काढला भारती. तर आले आसपास एक 10 मिनिट लागलं म्हणलं. एक जण गेला आपला पर्यटक. त्याला विचारले जगदीश्वराचं मंदिर पण थोडंसं साईडला आहे म्हणला. 10 मिनिट लागन. बसलो आम्ही थोडासा दम घेतला. पाठीमागाचा देऊ बघा कसं आहे. धबधबा आहे आणि हे बघा बुरुज 2 आहे. बारके ह्याला मध्ये बुरुज हे बुरुज आहेत. दरवाजाच्या कडे जे असते ते बुरुज असते. तर पाठीमागाला जर खूप इंस्टाग्रामला सध्या व्हायरल आहे. आणि इंस्टाग्रामचे काही पोर आहेत इथले गाईड लोक असतील त्यांची इंस्टाग्राम आय डी असेल तर ते टाकत असते डेली रायगडावर काय चालले काय नाही. तर आपण तर आता सध्या बसलो इथं बसत चाललाय प्रवास. चला पुढे जाऊया. थंडगार वातावरण आहे मस्तपैकी. घाम पण येतोय आणि पाऊस पण आहे.
वल्ला झालो अक्का. आता बघूया पुढे जाऊन. पाणी चालू आहे एकदम फुल असं एकदम. हे बघा चला बाबा. मोठे 2 महाकाय असे बुरुज लागलेत. पहिल्यांदा बघितले बाबा. पुढं मोठे असे बुरुज आहेत 2. बघा धबधबा तर आहेच डेली. पाणी मारतो वरचं. गरम आले लागले रे. फुल राड आहे पावसाचा एकदम. अरे बापरे. आता जरा हाय बाबा व्यवस्थित येऊ. हा बघ काय इकडून नाही का तिकडं ते धबधबा आहे वाटतं रे पुढं जवळ. येताना जाऊ बारक्याचं. हे 2 तोफ आहेत मित्रांनो. इथं आलेल्या जातानाच रस्त्याला लागतील तुम्हाला. चलो हां ते 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 पलीकडलं पलीकडलं. हां हां घे रे बाबा. 2 रुपये एकर बाळा. डोकं चिपचिप झालंय मित्रांनो. अरे बापरे खूप जमायचं काम आहे. पे ना थोडं थोडं पेत पेत जाऊ वरती. चला चढ उतार आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. टाइमपास करत चाललो आम्ही आणि पेत पेत चालू. कोल्ड्रिंक वगैरे गोळ्या घेतल्या, चिंगम घेतले. असं काय पण घेत जाऊ मित्रांनो आलं की वरती. कारण स्टॅमिना पण पाहिजे अंगामध्ये. ह्युम्युनिटी पॉवर पाहिजे. त्याच्याशिवाय मजा नाही. आता मग पाय दुखणे. आम्ही तर आता मेडिकिट आणलं आहे सोबत. म्हणजे मेडिकलमध्ये त्यावेळेस गोळ्या घेऊन आलो आम्ही. जर पाय हात वगैरे दुखले तर इथंच खाऊन जायचं. म्हणजे तोपर्यंत दुखणार नाही नंतर. आहे ना. किती वाजता असतं मावशी? मग गड कितीला बंद होतं? वरती लोक आहेत ती खाली होता ना 5:30 वाजता बंद. गड वरती लोक जातात नंतर पुन्हा नाही ना. नाही म्हणजे आधीपासून तसं आहे का ते? म्हणजे आधीच्या काळामध्ये पण तसंच होतं. सकाळी एकदा उघडला दरवाजा की मग नंतर 5-5:30 वाजता बंद. आणि 5-5:30 वाजता बंद झाल्याच्या नंतर मग पुन्हा दरवाजे बंद करून घ्यायचे पहारेकरी. आणि त्या टायमिंगला हिरकणी नावाची म्हणजे हिरकणी बाई म्हणजे हिरकणी नावाची गवळणीवर यायची ना दूध घालायला. तर त्या टायमिंगला त्यांचा मुलगा छोटासा काही खाली होता गावात, हिरकणी गावात. तर मग त्यांना जायचं होतं खाली. मग पहारेकरी सोडत नव्हते. त्या टायमिंगला ते हिरकणी खाली उतरलेले आहेत. तर जय शिवराय. हे बघा एकदम धुकं आहे.
अजून तर आपल्याला पोहोचायला खूप वेळ लागेल. तेव्हा पाठीमागं धुकं एकदम चिल्ड वातावरण झाले, थंड वातावरण आहे, AC गत हवा यायला लागली. छोटे छोटे हां बोला ना सर. इथूनच पाणी जाते वाटतं खाली, आहे ना? आणायची गोडी. हां टाक. हे इथलं जे तलाव आहे मला वाटतं ह्या तलावातूनच खाली पाणी पडतंय. हे तोडतो का? हा नको राहू दे, काय गरज नाही. कोंबड्या आहेत मित्रांनो इथं वरती. चला ये पुढं चला. इथनंच वरी जात असून इथं काहीतरी इतिहास लिहिलेला आहे. रायगड विकास प्रगती, हत्ती तलाव आहे. गळती करण्याच्या शास्त्रज्ञ पद्धती थोडक्यात माहिती. रायगडावर जेव्हा हत्तीचे पिल्लं आणले होते ना छोटे छोटे, ते इथंच आंघोळ करायचे पाठीमागल्या तलावामध्ये. महाराजांनी छोटे छोटे हत्तींचे पिल्लं आणले होते, मग पुन्हा मोठे झाले आणि ते राज्याभिषेकच्या टायमिंगला इंग्रज लोकांनी म्हणले, इंग्रज लोक हादरले होते त्या टायमिंगला. का तर बाबा हे मोठे हत्तीचे पिल्ले इथं काय करायला लागलेत. तर ते असं होतं की छोट्या होते त्या टायमिंगलाच महाराजांनी इथं आणलं होतं गडावर. मग ते खूपच मोठे महाकाय झाले. मग ते त्या इतिहासामध्ये जशी नोंद बी आहे, मी ऐकलेलं पण आहे. हां मित्रांनो, तो फायनली आम्ही वरती आलो आहे. पुढं देवीचं मंदिर आहे. काय बघूया पुढं, चला या ना इकडं. वरती आलो आहे आता. पुढं इथं राज्याभिषेक जो होतो तिथं पुढे तर जाऊया. देवी आहे तिथं, कारण इथला योग पाहिजे, त्याशिवाय माणूस इथे येत नाही. आम्ही खूप वेळेस प्लॅन केला होता, आलो नाही. बघ ना झाड. मित्रांनो, हे जे पुढचं मंदिर दिसतंय हे आपल्या महाराजांच्या काळातलं मंदिर आहे. शिरकाई देवीचं मंदिर आहे हे. देवीचं मंदिर आहे. माहीत नाही, तर पाठी वगैरे काय लिहिलेलं नाही. आणि इथं योगच लागते यायला. आम्ही खूप वेळेस प्रयत्न केलेला आहे रायगड आलो नाही, पण देवाने बोलवलं, आलो आहे आम्ही. आता नाश्ता वगैरे करायचं, जेवण वगैरे करावं, मग पुढचा व्यू घेऊया. चला. सपोर्टसाठी काठी घेतली मित्रांनो अशी. ते प्रथमेश घेतं कधी, मी पण घेतो कधी सपोर्टसाठी. सपोर्ट चांगला पडतं याच्यावर, आणि ह्याच्या सपोर्टमुळं आपल्याला ट्रेकिंग करताना काही त्रास होत नाही. त्याच्यामुळं काठी घेतले. तुम्ही पण काठी घ्या आल्याच्यानंतर. आणि रायगडावर या मित्रांनो, खूप मजा आहे. स्वर्ग आहे डायरेक्ट. उगाच म्हणलं नाही श्रीमान रायगड. चला जाऊया पुढं. आता पुढं पण भरपूर काय महाराजाचं स्मारक आहे, पुन्हा समाधी आपल्या महाराजांची, तिथे दर्शन वगैरे घेऊया. चला पुढं. पूर्ण अख्खं आम्ही पुणे. ट्रिप आली का तुमची? ट्रिप आली का? किती जण आहे? बरं ठीक आहे, चला. हो की बघ कसं लावलं. आलो आपण. तर मित्रांनो, आपण आलो आता फायनली. एकदम टच ना, एकदम टच झालो मित्रांनो. झाला एनर्जी घेत आलो. महाराजांचं स्मारक पुढे. ठीक आहे, चला. आवाज गुंगते म्हणतो आपण काय. हां, इथून पुढं चला. आवाज गुंगला जातो. हे इकडे बाजारपेठ आहे मित्रांनो. आधी बाजार जो असतो ना बरं, तो घोड्याहून चालायचा बाजार. म्हणजे ते इतकी हाईट आहे की घोड्याहून बाजार करायचे आधीचे लोक. हा हे साईज ते आवाज
आता जेवायला चालू आहे बघा. हा आता जेवण करूया. मस्त तलावाच्या आम्ही शेजारी बसलोय. इथं तलाव आहे, इथं बुरुज आहे, इकडं बाजारपेठ आहे. आणि आता मग जेवण करून आपलं पॉवर बँक घेतलाय, चार्जिंग लावत लावत एकदम धुकायला लागले, इकडं थंड लागायला लागले. आणि जेवण चालू आहे आता आमचं हे बघा. जेवण चालू आहे. डॉगेज पहिला कळलं की आम्ही काय तर खायला लागलो. ते बिचार तिकडून आले इथं, येता बघा डबा इथंच आहे, इथं जेवण करतो ते. तर ते त्याला कळलं आम्ही काय तर खायला लागलोय. आम्ही खातोय पराठे वगैरे सॉस, आणि त्याला कळलं ते आलं इकडे लगेच. आता इथं थांबले खात. म्हणजे मुका प्राणी पण माणसाला ओळखतं की बाबा काय तर द्या. ठीक आहे, चालू आहे जेवण. चालू. तर मित्रांनो जेवण झालं, जेवण वगैरे झाले. आणि आता इथून मला काय जगदेश्वराचं मंदिर दाखवतो मी झूम करून. हे बघा, हे आहे जगदेश्वराचं मंदिर. बघा हे बघा इथून दिसतंय. हे मस्जिद सारखं दिसतं ना, हे जगदेश्वरांचं मंदिर आहे. जे मॅपला गुगलला जे आपण सर्च करतो रायगड फोर्ट, त्या टायमिंगला जो बुरुज येतो ते इथे पुढं आहे माझ्या. हे बघा मित्रांनो, जेवण वगैरे झाले. आता निघलो, हल्लो आहे आम्ही जागेवर. तर पुढं तटबंदी एकदम डेंजर, खिडकी आहेत तेवढ्या छोट्या छोट्या. पुढचा व्ह्यू दाखवतो. हा बारक्या बघा हे कसं काम आहे, एकदम दगड. हे पाषाणी दगडाचं आहे बांधकाम. स्लिपरी रस्ता झालाय. आपला व्हिडिओ मोठाच होणार आहे, अर्धा तासाच्या 40 मिनिटाचा तर बनवणार आहे व्हिडिओ. कारण आलोय खूप वर्षामध्ये, म्हणजे पहिल्यांदा आलो आहे आम्ही. आणि येणं होत नव्हतं पण आलोय. मग आता फुल व्हिडिओ तुम्हाला देणार आहे बघायला. स्किप करून बघू नका, कारण याच्यात खूप मेहनत आहे. हे पुढं बघा बुरुज. तर आता थोडंसं काम चालू आहे वाटतं. ते स्ट्रक्चर लावलं आहे तिथं. हे इथं बघा मशीन आहे सिमेंट गोळायची. तर अजून आलं इकडं पुढं. काय करा बाबा. चला आता एकदम पुढं एकदम असा जुना दरवाजा आहे, प्राचीन काळातला. पुढं बघा. खाटले देते इथलं. शिवाजी महाराज की जय. तर बघा आपण एक लाईन मध्ये प्रत्येक मानासमोर असा चौतरा दिसत नाही उठे, यांना दाशोट म्हणतात, सर्वंट्स क्वार्टर. आता आपण नोकर चाकर म्हणतो, पूर्वी दास दाशी म्हणायचे. महाराजांच्या राणांची सेवा करण्यासाठी दाशोट त्यांना आराम करण्याचं ठिकाण आहे. आणि या रेलिंगच्या खालच्या बाजूला बघा इथे धुक्यात काही पडलेले वाड आहेत. समोर इथे 5 आहेत सर. ही झाडी त्या मागच्या बाजूला खाली म्हणजे 5 आणखी 8 नाही, याला अष्टप्रधान म्हणतात. मिनिस्टर ऑफ पॅलेस. देशातलं पहिलं मंत्रिमंडळ स्थापना आपल्या शिवाजी राजांनी या रायगड किल्ल्यावर केली. 8 मंत्री होते. मोरपंथ पिंगळा हमीराम मोहिते, रामचंद्र रामचंद्र अण्णाजी डॉक्टर रामचंद्र त्रिभाग निराजा राणाजी पंत. महाराष्ट्रात 365 किल्ले होते. या 365 किल्ल्यांचा कागदलिखित मुख्य व्यवहार इथे चालू आहे. आणि या लोखंडी रेल्वेच्या आतमध्ये ग्रिल 3 खड्डे आहेत. पहिला खड्डा 22 फूट खोल, दुसरा 20 फूट, तिसरा 18 फूट. धान्याचं कोठा. 3,500 लोकांची वस्ती होती किल्ल्यावर. किल्ल्याला जर शत्रूने 4 बाजूने वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती यांना 6 महिने पुरेल असं धान्य त्याच्या आतमध्ये स्टोर करायचं.
राजाने धान्यासाठी वापर केला. 1733ला गडावर पेशवे आले. पेशव्यांच्या काळात किल्ल्यावर जर कोणी शत्रू हा जर चोरी लबाडी गद्दारी फितुरी करेल तर कैद्याला 7 दिवस जायचे. 8व्या दिवशी कैद्याने स्वतःचा गुन्हा स्वतःहून कबूल न केला. कैद्याला भार काढायचं, हातमागून पोत्या करायचे, पोत्यालावर गाठ मारायची, कडीलो टकमूक टोकावरनं करायचे. शिवाजी राजाने धान्यासाठी वापर केला पेशवाने कैद्यांसाठी. सगळ्यात मोठं धान्याचं कोठार हे कोल्हापूर होतं. तुम्ही जे पन्हाळा किल्ला पाहिला असेल तिथे 3 आहेत बघा, गंगा, यमुना, सरस्वतीला अंबारखाना म्हणतात. त्याच्यामध्ये वरून धान्य टाकलं की खालून बाहेर काढायचं. रायगडावर तुम्ही वरून धान्य टाकलं तर वरून टाकायचं. इथं धान्य कोठार आहे मित्रांनो, राजाने धान्यासाठी पाठीमागे धान्य कोठार आहे. मंत्रालय हे धान्याचं कोठार. पुढे राजवाडा दरबार बघायला आपण जाणार. गुलाम छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. इथे फोटो घेऊ. हे पुढं कंस्ट्रक्शन काय माहीत नाही. हाय चला या प्रथमेश चला. एकदम धुक्याची चादर आहे आता डबल. ती वेगवेगळे वाडे त्याच्यातलं ते हे रूम मोठे मोठे काही हे धान्य कोठार आहेत मित्रांनो. ते गाईड दादा सांगत होते माहिती, तुम्ही बघितलं असेल. हे बघा जो पुढचं इथं म्हणजे महाराजांचा मृत्यू कवा झाला ते इथलं ठिकाण आहे ते. आणि इथं लिहिले पुढं एक चार्ट आहे लिहिलेला, त्याच्यावर बघूया आपण. जय शिवराय जय शिवराय. जो आवाज घुमतोय तिथनं बोललं की इथं महाराजांच्या स्मारकापर्यंत यायचा तो इथलाच व्ह्यू आहे. आणि इथं पण पुढं बघा व्ह्यू बरं का मोबाईल दरवाजा झाला आता इथंच. आम्ही फोटो वगैरे काढत नाही एवढं. फोटो काढा, इंस्टाला टाका, त्याच्यापेक्षा ना व्हिडिओ काढा, यूट्यूबला टाका. आपलं हे काम असतं जास्त. पुढं बघा दरवाजा. स्टॅच्यू तुम्हाला बघायला भेटेल. वाघ्यामुळे वादग्रस्त आहे. वाघ्याची कोर्टात केस अजूनही चालू आहे. 2 ऑगस्ट 2012मध्ये तो काढलेला. 2012पासून त्याची केस अजूनही कोर्टात चालू आहे. काही जण म्हणतात की कुत्रा होता, काही जण म्हणतात नव्हता. काही म्हणतात शिवाजी राजांना आग्नेय दिली, त्या आग्नेमध्ये वाघ्याने उडी मारली. काहींचं म्हणणं हे कुठे आहे, कुत्री पांजरी पाळण्यासाठी तेवढा वेळ नव्हता महाराजांकडे. आणि कुठल्या इतिहासात कुत्र्याचा उल्लेख दाखवत नाही आहे. कुत्र्याबद्दल इतिहास कुणाला आज माहीत नाही आहे. कुत्र्याचा इतिहास कुणाला आज माहीत नाही आहे. समाधी आणि मंदिराच्या मध्ये हे गेट आहे. जसं आपण तिथे गेट पाहिला तसा तिथे एक छोटा गेट आहे. गेटच्या 2 नंबर पायरीवर हिरोजीच्या नावाची पाटी. 14 वर्षामध्ये हिरोजीने रायगड बांधला. स्वतःचा घर दार वाडा विकून गडावर राहायला आले. हिरोजीने राजधानीचा रायगड बांधला. शिवाजी राजाने प्रत्येक कामगारांना त्यांच्या कर्तबदारीनुसार बक्षीस दिलं. महाराजांनी हिरोजींना राज्याभिषेकचे वेळी विचारलं, हिरोजी गड बांधलात मग आमच्याकडनं बक्षीस काय पाहिजे ते मागा. हिरोजी म्हणतात, राजे जेव्हा वेळ येईल ना तेव्हा माझं बक्षीस दे. शिवाजी राजांची मिरवणूक राज्याभिषेकच्या वेळी राजे महादेवाच्या दर्शनाला जात होते. या राजमार्गातून महादेवाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हिरोजींनी त्या गेट समोरच थांबवलं. राजे बक्षीस द्या मग मंदिरात. राजे म्हणतात काय पाहिजे ते मागे. धन दौलत हिरे मोती माणिक
घ्या, जहागिरी घ्या. हिरोजी म्हणतात राजा असं काही नको, पण राजे तुम्ही रायगडावर असताना महादेवाच्या दर्शनाला जाल, त्या पायरीला तुमचं पाऊल पडेल, त्या पायरीवर राजे माझ्या नावाची पाटी बसवायची. हिरोजीने नावाची पाटी लिहिले, सेवेचे थाई तत्पर हिरोजी. त्या उत्तराखंडातून कविभूषण आलेला काय म्हणतो, काशी हूँ की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर न शिवराय होते तो सबकी सुन्नत होती. शिवाजी राजे तुम्ही जन्माला आले नसते ना तर मंदिरांवर दिसले नसते कळस, आणि जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस. शेवट 2 शेर आहेत. अंधार पडला पहा दिवा पाहिजे, महाराष्ट्राला देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. गासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, शिवचरित्र शिवाय त्या महाराष्ट्राच्या मातीला. रायगडाची आपली रायगडाची माझी महत्त्वाची माहिती इथे झाली. तुम्हाला बाजारपेठातून सरळ समाधीचं मंदिराचं जाऊन दर्शन घ्यायचं आहे. लास्ट पॉईंट दर्शन घेऊन तुम्हाला सगळ्यांना पुन्हा इथे यायचं आहे. इथे आलात का ही लोक वरती येत आहेत ना, इथून तुम्हाला उतरायचं आहे. तिथून पहिली पायरी आपण हत्ती तलाव पाहिलं ना, हा रस्ता डायरेक्ट हत्ती तलाव जातो. तुम्ही पायऱ्या सोडून आलात, आपण तिकडून गड बघत आलो. पायऱ्याने आला असतं तर इथे आला असता. मात्र तुम्हाला इथून खाली उतरायचं आहे. इथून उतरला तर डायरेक्ट चित्त दरवाजा, 1 तासाभरात तुम्ही उतराल. माझी माहिती इथे झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायटर 1 2 3 समोर जायचंय. अरे इकडे जायचं पळा, इकडे मंदिर आहे का? हा थोडंच आहे, लय लांब नाही. असं काय करायला लागलाय. चला मित्रांनो, तर त्या दादांनी खूप माहिती सांगितली. गाईड दादा इथं तिथला, आणि दादांनी चांगली माहिती सांगितली, बघितली असून तुम्ही. तर आता आपण चालू बाजारपेठ झालं की जगदेश्वरांचं मंदिर, ते पायरी बघायचं आहे. सेवेचे आई दप्तर हिरोजी इंदलकर अशी पायरी आहे, तर ते आपण बघूया. चला पुढं. असते की थांबायला जागा नसते. नुसतं आपले भगवे झेंडे आणि आपले सगळे महाराजांचे मावळे आलेले असतात. खूप मजा असते. त्या टायमिंगला आम्ही येणार होतो पण नाही जमलं. आता आलोय तर मजा यायला लागली. आता चालले जगदेश्वरांच्या मंदिराकडे, दर्शन घेणार आहे. बघू मग पुढं. चला. मंदिरापाशी आम्ही आलोय आता. हे बघा पुढं मंदिर मस्जिदीसारखं दिसतं. महाराजांनी ते डोकं लावूनच बनवलेलं आहे त्या टायमिंगला. हे रोकेवाले जय. चला जगदीश्वरांचं मंदिराचं दर्शन झालं, म्हणजे झालं. आज जाऊन दर्शन घेतलं मी आपलं डेंड होऊन. तर मित्रांनो झाला आहे सगळा व्ह्यू घेऊन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा. मी तुम्हाला पुढची नोटिफिकेशन येईल.
चला जय महाराष्ट्र मित्रांनो.